हॅल- हम्म. मी ब्लॉग चालू करते. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. गीता याने आम्ही गप्पा मारत होतो, त्यामुळे आणि तिला माहिती नव्हतं तुम्ही कॅमेरा चालू केलाय. पण ठीक आहे, काही नाही, काही रेकॉर्ड नाही झाले. तर आज शुक्रवार, आणि जसं मी सांगितलं होतं आठवड्यातले 2 दिवस जाणार. से हाय टू माय ब्लॉग. आमची गीता ताई तर चिवड्याचा ब्लॉग बनवायचा, पण तो त्याचं उद्घाटन कधी होते काय माहिती नाही. एकदम मस्त चिवडा बनवते. तर आमचा संपला अगदी 2 आठवड्यात. तर तो ब्लॉग तर येईलच. पण हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. या ब्लॉग मध्ये मी एक एक गोष्ट डिक्लेअर करणार आहे. सो शेवटपर्यंत बघा, आणि आजचा मेन्यू काय असणार आहे ते पण बघा. तर आता मी लागते, म्हणजे आता कामामध्ये आलो त्यामुळे तर काही जास्त घेणार नाही ब्लॉग. बट घरी गेल्यावरती काय स्पेशल असणार आहे आणि ती कोणती गोष्ट असणार आहे, त्यासाठी स्टे ट्यून विथ मी, आणि भेटूया थोड्या वेळाने. सो आता मी घरी आले, आणि आज मी नॉनव्हेज मध्ये स्पेशली बनवणार आहे कोळंबीचं आंबट, ऑरेंज सुक्का, कोळंबी सुक्का म्हणजे ग्रेव्ही टाईप थोडंसं डाळ भातासोबत खायला. सो मग आता ते बनवायला सुरू करते. फर्स्ट टाइम बनवते, फर्स्ट टाइम नाही, सेकंड टाइम बनवते. माहेरी मी हे सगळं कधी बनवलं नव्हतं, बट आफ्टर मॅरेज मी हे सगळं बनवते. म्हणजे तिकडे पण घरी बनवत नव्हती, पण आता बनवूया म्हटलं. सो आता मी हे बनवते. काय रेसिपी आहे ती तुम्हाला दाखवते थोडक्यात. मी काही एवढी कुक वगैरे शेफ वगैरे नाहीये, बट स्टील आय वुड लाईक टू शेअर विथ यू गाईज. तर चला सुरुवात करूया. आणि तो जो मी सरप्राईज मी सांगितलं होतं, एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची आहे. ती कोणती ती मी आता लवकरच शेअर करेन. तर त्यासाठी स्टे ट्यून विथ मी. आणि माझे असे होतात, आय डोंट नो व्हाय, कधी माझी सवय लागली. बट आता प्रोसेसला स्टार्ट करूया. मला असं वाटतं जास्त वेळ न दडवता छोटा ब्लॉग असणार आहे. स्टार्ट. तर सगळ्यात आधी मी माझा हा किचन ॲप्रन घालून घेते, कारण याशिवाय मला जेवण बनवताना एकदम इनकम्प्लीट वाटतं. सो आता शस्त्र घातलेलं आहे, वस्त्र घातलेलं आहे. आता शस्त्र उचलायची वेळ आलेली आहे. सगळ्यात आधी मी सकाळची जी भांडी होती ती लावून घेते. आवाज येतो भांड्यांचा. हॅलो. अजून वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आपण काय बनवतोय? भातू. भातू तर झालाय आता. येस. त्यानंतर आपण बनवणार आहे छोटी फिश, प्रॉन्स. मला मोठे फिश खायचं, ठीक आहे, चालेल, बनवूया आपण. मी इथे कोळंबीचं आंबट बनवण्यासाठी खोबरं नाही घेतलंय, कांदा घेतलाय भाजून थोडासा, कोथिंबीर, एकच मिरची, कारण दोघच जण खाणार आहे. कोळंबी मी खात नाही पण रस्सा खाते. आणि अद्रक आणि लसूणचा पाकळ्या. आणि इथे मी टोमॅटोची शिजवत ठेवले, तोपर्यंत हा मसाला मी वाटून घेते. मला दाखवते वेळ. आता ही मी याच्यामध्ये टाकणार आहे. तो याच्यामध्ये मी आता थोडंसं मीठ टाकते. तेव्हा जे तेल सुटायला लागेल तेव्हा त्याच्यामध्ये मी तिखट, लाल तिखट आणि हळद टाकणार जाते. आणि नंतर जी कोळंबी मी पाण्यात त्याचं बर्फ झालं होतं, ते बर्फ पितळात ठेवले होते, ती कोळंबी मी त्याच्यामध्ये सोडून देणार आहे. तर फायनल लुक मी तुम्हाला दाखवेन, कारण मला आता चपात्या पण करायच्या आहेत. सो पटपट करून घेते, कारण तो रायाच्या डोळ्यावरती झोप दिसते, पण तो झोपणार तर नाही. बट स्टील मला रिस्क घ्यायची नाहीये, तर मी पटकन आता करून मला फायनल लुक दाखवते. ना कडेकडेने ना तेल सुटायला लागलंय. सो आता हे तेल सुटते. आता ह्याच्यामध्ये ना मी थोडंसं पाणी ऍड करते. थोडस कोळंबी मी नंतर ऍड करणार आहे, कारण कोळंबी शिजायला जास्त वेळ असा काही लागत नाही. तो कोळंबी मी नंतर ऍड करणार आहे. सो हे आता मी थोडंसं एक 5 मिनिटं शिजवायला ठेवणार आहे, आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी कोळंबी ऍड करणार आहे. तो मी कोळंबीचा आंबट बनवते, आणि याच्यामध्ये हो शुअर कोकम तर मी टाकणारच आहे, कारण या कोकणीज. सो हे ते ते विसरून तर चालणारच नाही. तर अशा प्रकारे मी. आणि जर तुम्हाला स्मेल याचा घेऊन देता आला असतं तर खूप आवडलं असतं. खूप छान असा मसाल्याचा स्मेल येतोय, सुगंध. आय होप तुम्हाला दाखवतो आलं असतं, बट इट्स ओके. आता हे मी 5 मिनिटं शिजवत ठेवते, आणि मग त्याच्यामध्ये कोळंबी टाकते, आणि मग त्याच्यामध्ये मी कोकम टाकते, आणि बस त्याच एक उकळी येऊन देते, आणि मग बंद ठेवेन. मग त्याला चांगली तर्री येईल.
सो ते आता मी राहायला भरवून वगैरे घेतलं आणि जेवण सगळं झालं. आता आम्ही दोघं पण मस्त आंघोळी घेऊ आणि मग मी रोहन आल्यावर जेवेन. कधी जास्तच भूक लागली मी जेवून घेतो. सो बिसाइड दॅट मला हे सांगायचं होतं की मी आता इंस्टाग्रामवरती हेअरकट किंवा ब्युटीचं थोडंफार काही ना काही क्लासेस टाईप सुरू करायचा विचार करते आहे. विचार करते, अजून केला नाहीये, कितपत होईल माहिती नाहीये. बट मला असं वाटतं सुरू करावं, कारण प्रत्येकाला ती हेल्प होणार आहे ज्यांना की ह्या फील्डमध्ये काही ना काहीतरी करायचंय. आणि आता ह्या फील्डमध्ये पहिला तर 20-30 हजार त्याची फी होती, पण आता जसा स्कोप वाढलाय तशी त्याची फीस आता लाखांपर्यंत गेली. सो प्रत्येक मुलीला हे करता येणार नाही, करता येत नाही. तर मला असं वाटतं जर माझ्या थ्रू हे शिकणार असतील तर व्हाय नॉट मी. तर मी असं मला असं वाटतंय चालू करा. अजून मी विचारच करते, वेळ कितपत भेटेल मला माहिती नाहीये. बट तुम्हाला काय वाटतं मला नक्की सांगा. तर बघूया आता कितपर्यंत होते. आता वाजले 10:30. रोहन आता कामातून निघालाय, आंघोळ करून घेतो, सगळं आवरून घेते, रेडी करते. कारण आफ्टर दॅट डिनर आम्ही रोज राहायला आता सायकल चालवायला खाली नेतो, जेणेकरून त्याचं एक ऍक्टिव्हिटी होईल एखादी. कारण आम्ही दोघं पण जॉबवर असतो. येस येस. कसं काय? ती ऍक्टिव्हिटी आता चालू केली आहे. तेव्हा 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 काय होतं काय नाही ते बघूया. आणि ब्लॉग छोटाच असणार आहे, जसं मी सांगितलं होतं. जास्त लेंदी ब्लॉग मला बनवायचाच नाही रॅदर. सो स्टे ट्यून विथ मी आणि बघूया थोड्या वेळाने. आता मी सगळं आवरून घेते, खूप कंटाळा आलेला आहे, खूप म्हणजे खूप. आणि 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 काही नाही, चला आवरून घेते. सांगितलं होतं जेवून आम्ही रायाला चालवायला येणार आहे, सायकल चालवायला. ते हो हो, स्टंट अँड ऑल दॅट. चालव. तसं नाही मारायचं, ते बघ. हळू हळू घे, हळू. ते बघ. गाडी लांब आहे. पण गाडी लांब आहे ना. तर राया तर सायकल चालवतोय, शिकतोय. म्हणजे त्याला टर्नचा प्रॉब्लेम आहे, तो टर्न व्यवस्थित घेत नाही. तर आम्ही टर्न मारायला शिकवतो त्याला. रात्रीचे 11:30 वाजले गेलेत ऑलमोस्ट. मला झोप आली आहे, बट राहायला टाइम देणं पण मस्ट आहे. तर रोहनची रिॲक्शन घ्यायची होती. कोळंबीचा रस्सा कसा झाला होता, थोडासा गोड होता, कमी तिखटाचा बनवलेला. कारण की मला वाटलं होतं मिरची टाकली एक तर तिखट होईल, बट ते तेवढं स्पायसी नव्हतं. सो मी म्हटलं जास्त तिखट नको बनूया. पण तो छान होता, मला तरी आवडला, रोहनला पण आवडला. बट आपण त्याच्या तोंडून ती रिॲक्शन ऐकूया. हे ट्रस्ट मी त्याच्या चेहऱ्यावरती सांगताना ना एकही असे रेश हलणार नाहीये. म्हणजे तो स्माइल खूप कमी करतो माझा नवरा. ते बघा. हे कसं झालं होतं कोळंबीचं कालवण रस्सा? चांगला होता, मस्त होता. फक्त कमी तिखट. हां. सो तसं मी बनवलं होतं. मी त्या दिवशी बोंबील पण खूप छान बनवले होते, पण मी ब्लॉग केला नाही. नेक्स्ट ब्लॉग मी बोंबीलचा टाकेन. तर हा ब्लॉग मी आता इथेच एंड करते. आणि जसं की मी सांगितलं होतं की मी जो विचार करते आहे तो मी लवकरच आत्मसात करेन की नाही माहिती नाही, पण करेन. सो स्टे ट्यून विथ मी फॉर दॅट. आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन गुड नाईट, बाय बाय.